हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजचा व्हिडिओ आहे हेअर कलर. केसांना कलर करतो त्यावेळेस काही टाइम असं होतं की कलरच होत नाही, आपल्याला जसा पाहिजे तसा केसांना कलर येत नाही. तर छान असा कलर केसांना येण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही बघू शकता माझ्या केसांना किती छान असा कलर झालाय. तर तुम्ही कोणतीही मेहंदी लावत असाल, म्हणजे मी लावते तीच मेहंदी लावावी अशी काहीच नियम नाही. तर तुम्ही तुमच्या केसांना कोणती सूट होती किंवा कोणती लागती मेहंदी, ती मेहंदी लावली तरी चालेल. तुम्ही इथं बघू शकता माझी केस लांब असल्यामुळे मी 3 मोठ्या पुड्या नूपूर मेहंदीच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही या जागी कोणतीही मेहंदी घ्या आणि कितीही पुड्या घ्या, म्हणजे काही जणांना 2च लागतील तर काही जणांना 4 लागतील. तर तसे नाही की 3च पुड्या घ्याव्यात. तुम्ही कितीही पुड्या घेऊ शकता, म्हणजे तुमच्या केसांच्या लेंथ नुसार. तर इथं आपल्याला 2 बीट लागणार आहेत. छोटी केस असेल तर एकच बीट वापरलं तरी चालेल. मी 2 बीट घेते कारण माझे केस थोडे लॉंग आहेत. तर इथं 2 बिटांचे मी छान बारीक बारीक कट करून घेणार आहे. बिटामुळे केसांना कलरही छान येतो आणि केस मजबूतही होतात. त्यामुळं बीट अवश्य घ्या तुम्ही, कारण बिटाचा ऑलरेडी कलर किती लाल असतो आणि त्याचा कलर खूप शायनी येतो केसांना. तर बघा, आता आपल्याला हे बिटाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचेत. कारण आपल्याला त्याचे छान असे बारीक अशी पेस्ट पाहिजे. तर मी छान असे बारीक करून घेतलेत आणि ते आपल्याला छान गाळून घ्यायचे आहे. अशी पेस्ट टाकायची तर अजिबातच नाही, त्याचं पाणीच लागणार आहे जेणेकरून की आपल्या केसांना कलर यावा. तर तुम्ही इथं बघू शकता मी गाळणीनं छान पाणी गाळून घेतले आणि मस्त बऱ्यापैकी पाणी म्हणजे माझ्या केसांना पुरल एवढं पाणी निघले. तर हे आपल्याला छान असं मेहंदीत मिक्स करायचंय. बिटाचं पाणी तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शरीरासाठी, म्हणजे बिटाचा ज्यूस तर किती छान असतो आणि हे केसांसाठी पण खूप छान आहे. म्हणजे केसांचे हेअर ग्रोथ पण होईल. तुमचे केस डॅमेज वगैरे झाले असतील तरी ते खूप रिकवर होतील आणि प्लस आपल्याला केसांना कलर तर तो येणारच आहे. तर इथं बघा, चम्मचनं मी हलवून घेत होते मिक्स करून, पण चांगलं काही मिक्स होत नव्हतं, म्हणून मी हातानेच मिक्स करून घेतलं. आणि एक गोष्ट झाले की माझ्याकडून जे अंड्याचा पांढरा गर मी घेतलेला तो व्हिडिओ शूट करायचा स्किप झालेला आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदाच बघितलं मी 3 अंडी घेतली होती, तर त्याचा मी वरचा पांढरा गर, फक्त ते पिवळा आहे ते बाजूला केलं आणि जो पांढरा गर असतो तो मी मिक्स केलेला आहे. तो मी स्किप, म्हणजे माझ्याकडून स्किप झाला आहे. तर त्यानंतर मी छान अशी मेहंदी लावून घेते. तर तरी पण 3 पुड्या घेऊनही केसांना पाहिजे तशी मेहंदी नाही पुरणार आहे. कारण पूर्ण पूर्ण लावायची म्हणलं किंवा नाही पुरत, पण वरून वरून लावायची म्हणलं तर कशी तरी पुरत आहे. तर तुम्ही बघू शकता मेहंदी दुसऱ्यांकडून लावून घेतली का अजून छान लागते. स्वतः व्यवस्थित लावता येत असेल काहींना तर तुम्ही लावू शकता. तर छान अशी मेहंदी लावायचं माझं काम चालू आहे. तर इथं बघू शकता तुम्हाला की 3 तास तरी मेहंदी ठेवायची आहे आणि छान एक कागद वगैरे आपल्याला लावून घ्यायचा किंवा एखादी तशी कॅप पण भेटते किंवा प्लास्टिकचा कागद तुम्ही लावून घेतला तरीही चालेल. तुम्ही बघू शकता खूप छान अशी मेहंदी लावून झालेली आहे. तर आता फायनल आपला हेअर वॉश झाल्यानंतर आपण भेटू. हेअर वॉश झाल्यानंतर केस कसे होतात ते बघायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही बघू शकता माझे हेअर वॉश झाल्यानंतर केसांना कलर किती छान येतोय. आणि हा व्हिडिओ म्हणजे केसांना कलर आलेला, म्हणजे हेअर वॉश झाल्याचा अजिबात व्हिडिओ नाही. कारण हेअर वॉश केल्यानंतर लगेच केसांना कोणतीही मेहंदी असू द्या कलर येत नाही. पण हा 2 दिवसानंतर शूट केलंय, कारण 2 दिवसानंतर केसांना कलर येतो. तर भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.